ही जोडी आणि गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये विवेक. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती. थोडेसे स्कीड झाले आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. या 2 धावांनी श्रीगणेश होतोय बॅटिंग करणाऱ्या जय भोजेश्वर साई या टीमची धावसंख्या आहे 9+2, एकूण 3 धावा. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पहिला चेंडू नो बॉल, त्याच्यावरती 2 धावा, एकूण 3 धावा मिळतील. या चेंडूवरती धावसंख्या बघा, शैलीवरती आक्षेप घेतलाय प्रवीण सर. यावेळी ड्राईव्ह करतायत, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येथे हा डॉट बॉल थांबवलाय नक्कीच हेमंत यांनी. आणि संदेश स्ट्राईक इनला आहेत, ज्याने सुरुवात केली आहे या इनिंगची. धावसंख्या आहे 3. 5 षटकांचा सामना, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. आई गावदेवी चषकाचं आयोजन, क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते 1 धाव. चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 दिवसीय ही स्पर्धा आहे. आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील हा पहिला सामना सुरू आहे. जय भोजेश्वर साई या टीम मध्ये जवळजवळ 15 ते 16 खेळाडू इथे उपस्थित आहेत. यावेळेस चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी. इथे हा डॉट बॉल. आतिश भंडारी हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत करूया आपण. जय हनुमान चांदप. हर्षलजी मस्कर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 4 धावा. चांगलं कमबॅक मित्रमंडळीने विवेकने केलंय या षटकामध्ये, कारण की पहिला चेंडू नो टाकला होता आणि त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी डॉट बॉल येत आहेत या षटकामध्ये. राईट मोर द विकेटने विवेक. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले होते, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. फक्त आणि फक्त 4 षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. राईट मोर द विकेटने विवेक. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. वेलकम राहुल चव्हाण यांचे इथे आगमन होते, त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली. यश आहेत नवीन गोलंदाज. धावसंख्या आहे 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी चषकाचं आयोजन, आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील या सकाळच्या सत्रामध्ये हा पहिला सामना सुरू आहे. थंड वातावरण आहे. दव देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न असेल जय हनुमान चांदप या संघाचा, कारण की त्या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यावर ड्राईव्ह करतायत, डीप मध्ये
एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल इन डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. स्विच हिट, फटका चांगला आहे, टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. राहुल चव्हाण यांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 7474 किंग मेकर म्हणून त्यांची ओळख आहे. व्हॉइस ऑफ बदलापूर. ओव्हर द विकेटने यश. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 15 धाव धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 15. चांगली सुरुवात केली आहे जय भोजेश्वर साई या टीमने या सामन्यामध्ये. कारण की सकाळचं हे सत्र आहे. 5 षटकांचा सामना आहे. 50 ते 55 धाव बनवावे लागतील या मॅच मध्ये. शॉर्ट ऑन पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल चौकार. धावसंख्या 19 आहे. ओव्हर द विकेटने फुल टॉस चेंडू. फुल टॉस चेंडूचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन सीमा रेषेवरती. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे. संदेश आणि हेमंत यांनी 20 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. कारण की सकाळचं हे सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये या दमट वातावरणामध्ये गोलंदाज हावी होतील. परंतु स्विच हिट, क्या बात आहे, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार येतोय. धावसंख्या 24. 2 षटकांच्या समाप्तीनंतर यशने तब्बल 16 धावा खर्च केल्या. या दुसऱ्या षटकामध्ये विवेक येतोय. 5 षटकांचा सामना आहे. या सेकंड स्पेल मध्ये ज्या विवेकने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे आणि क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. मिळते 1 धाव चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. आज खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. कारण की बदलापूर विभागातील 8 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये असतील या पुढीलच्या सामन्यानंतर. आजही 10 संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. एक्स्ट्रा बॉल मधील हा पहिला सामना आपण आजच्या दिवसामध्ये खेळवतोय आणि दरम्यान येतोय हा चौकार. नशिबाचा हा चौकार येतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 4 धावा.
ओव्हर द विकेटने. ऑन साइडला लॉफ केलाय इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. साई गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे बॅटची कडा आणि फर्स्ट स्लिप मध्ये फ्लाइंग स्लिप मध्ये हा झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय बाद. फलंदाज बाद आहे परंतु बॅट्समन हर्षल तरे येत आहेत. नवीन फलंदाज. खूप चांगली सुरुवात नक्कीच करून दिलेली आहे ती म्हणजे हेमंत आणि संदेशने. नक्कीच संदेश बाद झालेत आणि संदेशने खूप चांगली बॅटिंग केली. 24 धावांचे योगदान दिलं त्यामध्ये एक उत्तुंग षटकार आणि 3 चौकारांच्या साह्याने नक्कीच 24 धाव बनवल्या. वेल प्लेड संदेश. टाळ्यांचा गजर होतोय संदेशसाठी कारण की त्याने कामगिरी तेवढीच चांगली केली आहे. कारण की संदेश रणमशीन आहेत. जय भोजेश्वर साई या टीमची आणि सुरुवात खूप चांगली करून दिलेली आहे. हर्षद तरे येत आहेत. हर्षद तरे आणि हेमंत ही जोडी आहे. राईट मोर द विकेट विवेक. पुन्हा एकदा बॅटची कडा फिंगर अप फलंदाज झाला बाद. हर्षद तरे 0 बाद. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज विवेक ड्राईव्ह करतात. सॉफ्ट हँडने खेळतात. ऑन साइडला फ्लिक केले. डीप मधून फिल्डर येतील स्क्वेअर लेगला. चांगले क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. लश ग्रीन आउटफील्ड आहे. पाहता क्षणी प्रेमात पडावं असं हे मैदानाने पाहता क्षणी प्रेमात पडावी अशी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आई गावदेवी चषक आंबेशिव 2024 पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. एकंदरीत विवेकने या मॅच मध्ये 2 षटक हाताळली. 2 फलंदाज बाद केले आणि 21 धावा खर्च केल्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये यशने तब्बल 16 धावा खर्च केल्या. यापुढील सामना जय हनुमान ढवळेपाडा आणि श्री गणेश मानकिवली या 2 संघांमध्ये असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. यस जितू घावट यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम स्वागत आहे दादा या स्पर्धेमध्ये. नक्कीच आई गावदेवी चषक आंबेशिव सुरुवात खूप चांगली केलेली आहे. या मॅच मध्ये जय भोजेश्वर साई या टीमने पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5 षटकांचे आहेत.
नवीन गोलंदाज या चौथ्या षटकामध्ये येत आहेत रवी भोईर. स्ट्रायकिंग फलंदाज हेमंत आहेत. ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. (43) 43 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं रवी भोईर यांचं. फलंदाज हेमंतने वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना षटकार लगावलाय पहिल्या चेंडूवरती. सकाळचं सत्र आहे दमट ही खेळपट्टी आहे परंतु या खेळपट्टीवरती चांगली बॅटिंग जय भोजेश्वर साई या टीमचे फलंदाज करतायत. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल केला डीप मध्ये फिल्डर आहेत. मिसटायमिंग स्ट्रोक आणि हा झेल पकडलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. प्रेम भोईर यांनी फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन. हेमंत बॅक टू द पवेलियन. नऊ चेंडू आणि 16 धावांचे योगदान आपल्या टीमसाठी दिलेले आहे हेमंत यांनी. हेमंत असतील संदेश असतील यांनी सुरुवात खूप चांगली करून दिली आहे या मॅच मध्ये जय भोजेश्वर साई या टीमला. रवी यांनी विकेट मिळवली आहे षटकारानंतर. नक्कीच बॅटची मागणी आय थिंक केली का. यस बॅट पाहिजे. क्या बात आहे. चांगला चेंडू आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 43. या धावसंख्येवरती पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार त्यानंतर विकेट आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे. प्रवीण विशेसर आणि योगराज बुटिरे सर हे 2 ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. क्या बात आहे क्या बात आहे. हाफ ट्रॅकर आहे चेंडू अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. रायझिंग अँड सरप्राईज इन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलं आणि येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सलगचे 3 चेंडूवाले डॉट त्यामध्ये एक महत्वाची विकेट देखील आहे हेमंत यांची. रवी पुन्हा एकदा यावेळी ड्राईव्ह करतायत. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत 30 या सर्कल मध्ये आणि मिळते एक धाव. चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती आहेत. चौथ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. यावेळीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 45. धावसंख्या 45. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय भोजेश्वर साई या टीमची 11.25 च्या सरासरीने बनवल्यात या 45 धावा पहिल्या 4 षटकांमध्ये.
सॉफ्ट हॅन्ड खेळतायत. मिळते एक धावे चेंडूवरती आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 46, 46 धावा. नवीन गोलंदाज मुकेश आहेत या शेवटच्या अंतिम षटकामध्ये. चांगलं बॅटल सुरू आहे या सकाळच्या सत्रामध्ये. हा पहिला सामना आपण पाहतोय. साई विपक्षी चांदप. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करतात. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. विवेक थोडेसे फंबल झाले आणि त्याचाच फायदा घेतला. डायरेक्ट हिट देखील होत आहे आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. जिथे एकच धाव होती तिथे मात्र या 3 धाव मिळतील. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 49, 49 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक इनला फलंदाज वैभव आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. धावबाची संधी आहे आणि विकेटचं पतन. वाईट प्लस रनआउट. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. न्यू बॅट्समन येतोय दीपेश. 1417. न्यू बॅट्समन आलेले आहेत दीपेश आणि स्ट्राईक इनला फलंदाज भूषण भोपी. ऑन स्ट्राईक गोलंदाज मुकेश. या अंतिम षटकामध्ये 50 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची कडा आहे आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. भूषण भोपी बॅक टू द पवेलियन. क्रॉस बॅटिस्टो खेळण्याचा प्रयत्न. लाईन पूर्णपणे मिस केली आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. आदरणीय मंगेशजी कडव साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे आई गावदेवी चषकामध्ये. पुन्हा एकदा बॅकपुढे जाऊन खेळतायत. चांगला स्ट्रोक खेळलेत. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. धावबाची संधी पुन्हा एकदा आणि फलंदाज झालाय बाद. एक चेंडू शिल्लक आहे. न्यू बॅट्समन आपण थोडस लवकर जा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 51, 51 धाव धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या पुढील सामना जय हनुमान ढवलेपाडा आणि श्री गणेश मानकिवली या 2 संघांमध्ये असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या.
सुनील दादा केवणे यांचे इथे आगमन झालेलं आहे. दादा वेलकम, स्वागत आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावबाची संधी आहे आणि शेवटच्या बॉलवरती देखील रनआउट आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. धावसंख्या आहे 53 आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जय भोजेश्वर साई या टीमने जय हनुमान चांदप या संघासमोर. चोपन्न धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. तर विनंती असेल जय हनुमान ढवलेपाडा आणि श्री गणेश मानकिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी या. आय थिंक ढवलेपाडा संघ इथे दाखल होतोय आणि विनंती असेल श्री गणेश मानकिवली, निलेश मराडे, पंकज भोले यांचा संघ इन ॲक्शन मध्ये असेल. या पुढीलच्या मॅच मध्ये राहुलजी चव्हाण त्याच गावातून बिलॉंग करत आणि त्यांचा संघ इन ॲक्शन मध्ये असेल. बघा थोडंसं करेक्शन आहे. साई संघ धावसंख्या 52 आहे आणि 53 धावांचं टार्गेट नक्कीच चांदप या टीम समोर आहे. जे करेक्शन होतं ते आम्ही करेक्शन केलेलं आहे. आमचे स्कोरर इथे उपस्थित आहेत, नितीनजी ठाकरे जे आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की धावसंख्या 52 आहे आणि 53 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जय हनुमान चांदप या टीम समोर. आणि जेव्हा खेळायचं हे दुसरं सत्र सुरू होईल यायोगे आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, आमचे परम मित्र, आमचे जीवलग मित्र राहुल चव्हाण सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये.
थँक्यू सो मच रोशनजी संतेश सरांचा आवाज आपण ऐकत होतो. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आगरी कोल्यांची कोलुस्वामिनी आई एक वेळा मात्र नमन करून स्थापून इंदबी स्वराज्य आपल्या आज शोरांनी इतिहास गाता असे जाणता राजा ताच्या चरणी झुकवत पाहता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्रिवर्मानाचा मुजरा करून मी समलोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या अंबेशूच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज अंबेशूकरात रंगतोय. हा भव्य क्रिकेटचा हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहता आई गावदेवी चषक अंबेशू आयोजित आई गावदेवी चषक स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आणि पहिला सामना तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आहे आणि त्यातला एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला जय बजूश्वर साई तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय गावदेवी क्रिकेट संघ जैन हनुमान क्रिकेट संघ चांदप. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारला. टीम चेअरमन चांदप संघानं बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं टीम जय बजूश्वर साई संघाला आणि आता तुम्ही पाहताय 53 धावांचं टार्गेट होतं. या मॅचमध्ये सलामी जोडी जरूर दाखल झाली मैदानामध्ये मुकेश आणि रवी आणि आता तुम्ही पाहताय इथे मुकेश मैदान सोडतोय. हा पहिला धक्का लागेल टीम बॅटिंग करत असताना चांदप संघाला. पहिला धक्का आता बॅटिंग करत असताना टीम चांदप संघाला लागलाय जरूर. संदेश भोपी ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी येतील त्यावेळेस गणेशजी बेर्ले यांच्याकडून 3 बॉल 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज संदेश भोपे यांच्यासाठी. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना हर्षदला अपयश जरी पदरी पडलं. खरं तर पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित गेली आणि आता गोलंदाजी करत असताना मी म्हणेन चांगली गोलंदाजी बनावी लागेल या मॅचमध्ये. इथे देखील लाईन तर चेक करावी लागेल परंतु एसटीच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतोय. दरम्यान 2 धाबा सहजरित्या इथे कंप्लीट होतात. 5 षटकाची मॅच. आय थिंक पायाला चेंडू घासला त्यामुळेच की यस बॅट कट त्यामुळे आता 2 धाबा इथे मिळतात. संत सुरुवात मैदानाच्या टीम चेअरमन चांदप संघाच्या माध्यमातून चेअरमन चांदप बनाम जय भूषेश्वर साई या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 4 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गुरदस्त तयार. फुलटॉस होता. मोठा पटका खेचण्याचा प्रयत्न हर्षल जज करतोय. वार कॅच असं वाटलं होतं हा जेल स्वीकारलाय परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला कारण अगदी वाराच्या वेगानं मी म्हणेन खेळाडू पोहोचला. खरं तर डाईव्ह लगावली होती. शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटतोय आणि त्यामुळेच की काय आता यावेळेस तुम्ही पाहता जेल ड्रॉप होतोय. चला टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि टीम चेअरमन ढवले पडाव दोन टीमची आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी लवकरात लवकर या कारण दुसऱ्या डावाला देखील आता सुरुवात झाली त्यामुळे लवकरात लवकर या अन्यथा पार्टीला सामोरं जावं लागेल. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय जे मात्र समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 6 धावा. धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज सज्ज होता दीपेश भोपी आता गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. 5 षटकाची मॅचचे टार्गेट आपण पाहतोय 53 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आता सेट करण्यात आलंय. बॅटिंग करत असताना टीम जय बजूश्वर साई संघाच्या माध्यमातून एकामागे एक फलंदाज बाद जरूर होत गेले परंतु चांगली टोटल आता सेट झाली आहे मैदानावरती टीम साई संघाच्या माध्यमातून.
योगराज महाराज बुटेरे त्यांच्या साथीनं प्रवीणची विषय अशी पंचांची कमिटी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आंबेशूकरांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा आज दिवस क्रमांक 3 आणि त्यातीलच पहिला सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फुल टच बॉलला, आपला धारा नाहीये, बॉलला मात्र भिरकावून दिलाय पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. आज चौकार वसूल केला. मी म्हणेन रबीच्या बॅटमधून जो रबी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आतापर्यंत त्याने जवळजवळ 2 शॉट फेस केलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल त्याने एकपटली, परंतु आता चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. धावफलक प्रचंड वेगाने आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 10 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल दीपेश भोपीच्या विरोधात आक्रमण आता चढवलंय. टीमची टोटल 10 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली टोटल मी म्हणेन मैदानावरती आता सेट झाली आहे, कारण षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं सुरुवात झाली आहे आणि आता 3 खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. वाडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये भूषण आहेत. लॉंगनला आपण पाहतोय संदेश भोपी. मिड विकेटला देखील एक खेळाडू आता तैनात गोलंदाज सज्ज होता दीपेश. हा ट्रॅकर होता ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान इथे फलंदाज सेफ आहेत का पाहावं लागेल आणि आता अजून एक फलंदाज मैदान सोडतोय धावचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राजेश दाखल होता. अतिजी भंडारी हे देखील मागचा आनंद घेत आहेत. आमचे जवळचे ते मित्र आहेत आणि जेव्हा जेव्हा मग स्पर्धा असेल किंवा नाद एकच बैलगाडा शर्यत त्यावेळेस अतिजी भंडारी आवर्जून उपस्थित असतात आणि आज देखील आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते दाखल झालेत. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावचीच्या स्वरूपात आता विवेकनं मैदान सोडलंय. नवीन खेळाडू राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, परंतु सलामीला गेलेला बॅटर अजून रवी भोईर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ही जमेची बाजू आहे. गोलंदाज दीपेश दाखल झालाय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 घेऊन पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला. पुढच्या बॉलवरती कमबॅक तो करतोय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. एक सिंगल इथे देखील मिळणार आहे आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 11 धावा 11 टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये खरं तर सामन्याला सुरुवात भरपूर चांगल्यारीत्या झाली. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना हेमंत खूप चांगली बॅटिंग केली. त्याच्या साथीनं संदेश त्याचा देखील खेळ आपण पाहिला, परंतु आता कुठेतरी चाचपडत दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करते टीम जर्मन चांदप. परंतु क्षमता आहे या टीमकडे देखील, कारण चांगले चांगले खेळाडू तुम्हाला साथीनं पाहायला मिळतील. रवी भोईर असतील, अजूनही नामदेवचं मैदानाच्या मध्ये बाकी आहे जो आक्रमक खेळाडू आहे, परंतु या मॅचमध्ये मी म्हणेन कुठेतरी पिछाडीवरती पडला आहे. आता बॅटिंग करत असताना टीम जर्मन चांदप या षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना स्टॅकिंग प्रति रवी. इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बळवला मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो. एक सिंगल तर एक पटी दुसरीचा मानस धाडस देखील केलाय आणि 2 धावा इथे देखील मिळतात. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं झालं, परंतु चेंडू हातातून निसटला आणि थोडासा फंबल झाला खेळाडू. त्याचमुळे की काय दुसरी धाव लगेच पैदरच्या आतमध्ये एक पडली गेली आहे. वैभव होते जो मात्र वाराच्या वेगानं चेंडूवरती झपाट्यानं पोहोचला, परंतु यावेळेस तुम्ही पाहत नाही 2 धावा तो रोखू शकत नाहीये. चला दोन्ही टीमची कॅप्टन आपण सामना संपायच्या आधी टॉससाठी यायचं, अन्यथा दोन्ही टीमला पार्टी. जर एखादा संघ नाही येत आणि एखादा संघ पोचतोय तर जो संघ इथे मात्र उपस्थित नसणार आहे त्या संघाला आम्ही पार्टी देणार आहोत याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. डब्ल्यूपाडा टीम आपण मैदानात असून फायदा नाहीये, आपण कॉमेंट्री बॉक्सकडे या. येस पोहोचलेत कॅप्टन, हरकत नाहीये. हर्षद केवने यांचं शुभागमन झालं, वेलकम स्वागत आहे. हर्षद असेल, भूषण बैकर असतील, किरण असतील, नेहमीच ते वेळेवरती उपस्थित असतात. इथे देखील फटका चांगला आहे. ऑन साईडला गॅप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. संदेश पोहोचले जरूर, प्रयत्न पुरे पडले. बॉल तिसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. आज चौकार आलाय. धाव फलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकेल. 4 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 18 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. 53 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. 18 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि आपण जर पाहिलं तर अजूनही 18 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. नितीनजी नामदेव ठाकरे आमच्यासोबत जोडले गेले, जे स्कोररच्या भूमिकेत आहेत. 4 दिवस त्यांची देखील कामगिरी उल्लेखनीय तुम्हाला पाहायला मिळेल, कारण घरचं मैदान आहे, घरची स्पर्धा आहे, त्यामुळे सातत्याने त्यांची कामगिरी जिथे कमी तिथे आम्ही हे चित्र आम्ही पाहिलंय.
कारण स्कोररच्या भूमिकेत असतात. वेळ पडली तर पंच देखील त्यांना तुम्ही पाहू शकता. प्रत्येक खेळाडूला कशाची गरज आहे, प्रत्येक मान्यवराला इथे मात्र मान सन्मान ते करत असतात. आणि म्हणूनच की काय नितीन ठाकरे हे नाव सध्याच्या घडीला ट्रेंडिंगवरती आहे. त्यांच्या साथीनं मनोज ठाकरे त्यांचे बंधुराज आहेत, जे मात्र धावपटू आहेत. नेपाळ काठमांडू इथे जात असताना देखील त्यांनी सुवर्ण पदक पटकावला. त्याचा देखील गर्व आहे अंबेशुकरांना, त्याचं देखील कौतुक व्हायला हवं. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हर्ष देतोय, कारण ज्या हर्षदनं षटक क्रमांक पहिलं हाताळलं. गोलंदाजी करत असताना 6 धाबा खर्च केला. बॅटिंग करत असताना मी म्हणेन अपयश जरूर पदरी पडलं होतं. 3ऱ्या क्रमांकावरती तो दाखल झाला होता. पहिला बॉल आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न त्याचा जरूर फसला, परंतु या मॅचमध्ये आता गोलंदाजी करत असताना तो देखील आगीचे निखारे फेकतोय. कारण समोर तुम्ही पाहताय चांदप म्हटलं तर अगदी सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये वसलेले हे गाव तुम्हाला पाहायला मिळेल. हिरवगार वातावरण तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. बार्बी डॅम विभागातून हा संघ दाखल झालाय. खूप चांगला क्रिकेट ते नेहमीच खेळतात, परंतु आज आतापर्यंत मी म्हणेन थोडंसं पारडं कुठे ना कुठे जड पाहायला मिळेल. टीम जय भोजेश्वर साई संघाचं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. इथे देखील सिंगल एक पडण्याचा प्रयत्न होता, जरूर नकार दिला रवी भोईरनं. रवी भोईरला माहिती आहे शेवटच्या बॉलपर्यंत जर आपण खेळपट्टीमध्ये टिकलो तर हा सामना आपण सहजरित्या जिंकू शकतो. आणि त्याच अनुषंगाने आता मी म्हणेन स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे रवीनं. धावफलक पूर्णपणे स्थिर आपल्या 2 षटकाचे अंती धावफलक आतापर्यंत 18 धावा. दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी दीपेशनं केली, तिथे धावा खर्च केल्या 12. संदेश बोपीवरती साराच्या नजरात या मॅचमध्ये कशा प्रकारची तो कामगिरी करतो. बॅटिंग चांगली झाली आहे, परंतु कशी ती गोलंदाजी करतोय तो हे देखील पाहावं लागेल. अंपायर सिग्नल नो बॉल, त्यावरती केला आक्रमण आणि आता धाव मिळेल 1+1. 2 धाबा इथे मात्र मिळतील आणि फ्री हिटचा इशारा पंच योगराज महाराज बुटेरे यांचा तुम्हाला पाहायला मिळेल. कल्याण ग्रामीणचे दोन्ही पंच आज तुम्हाला बदलापूर नगरीमध्ये पाहायला मिळतील. वेलकम, स्वागत आहे तुमचं. एका बाजूला विचार केला तर ज्याने पोई गावासाठी कित्येक वर्ष दिली, संघनायकाच्या भूमिकेत सातत्याने योगराज महाराज बुटेरे यांना तुम्ही पाहिलं, तर दुसऱ्या बाजूला भरपूर चांगला क्रिकेट नेहमीच खेळला प्रवीणजी विषय मामनोली या गावासाठी. इथे देखील हाफ ट्रॅकर होता, बाउन्स देण्याचा प्रयत्न जरूर आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली जाते. दरम्यान फ्री हिट पुन्हा एकदा ऑन असणार. षटक क्रमांक तुम्ही पाहताय 3 घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. हर्षल पुढे सरसवले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे आता परत बाद नसणार आहे. बाल बचावले गेले, बच्चे घेतो और बिलाडे हे चित्र तुम्हाला आता मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला रवी जो मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, दुसऱ्या बाजूला राजेशला तुम्ही पाहता जो मात्र आतापर्यंत चाचपटच खेळतोय या मॅच मध्ये. परंतु आता इथून सिंगल डबलने काम चालणार नाही आहे, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून जर दिल्लीचा प्रवास करायचा या मॅच मध्ये तर आता इथून मात्र बॅटिंग चांगली करावी लागेल टीम चांदप संघाला देखील. मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न, बॅटम पार्टच्या मधनं भन्नाट वेग, तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. टप्पा पडला, स्विंग होत बॉल मात्र निघून चाललाय. अस्थिर रक्षकाच्या हातामध्ये दबाव आता वाढतोय टीम चांदप संघावरती, कारण अशा प्रकारची जर गोलंदाजी झाली तर इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी थोडस जड जाईल टीम चांदप संघाला. इथे विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोळीने चेंडू स्पर्श झाला, सरळ दीपेशच्या हातामध्ये कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच आम्ही नेहमीच सांगत असतो, परंतु या मॅच मध्ये मी म्हणेन आतापर्यंत 2दा मिळालेलं आहे जीवनदान रवी भोईरला. अशा प्रकारची तो देखील कामगिरी करतोय हे देखील पाहावं लागेल. चला टीम श्री गणेश मानकिवली कॅप्टन आपण यायचं आहे आणि आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल, त्यामुळे विनंती आहे आपण टॉससाठी लवकरात लवकर या. डेव्हलपर टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत, विनंती आहे आपण लवकरात लवकर या. 2 धाबा इथे देखील मिळतात. धाव फलक आता पुढे सरकेल टीमची टोटल मी म्हणेन जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 24. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. काही धाबा इथे मिळतील कारण फायलेकच्या क्षेत्रामध्ये मी म्हणेन यष्टीरक्षक बीट झाल्यानंतर फायलेकचा खेळाडू देखील बीट झाला आणि दरम्यान 22च्या स्वरूपात या 2 धाबा इथे मिळतात आणि धावफलक आता पुढे सरकतोय. 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 53 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये आणि इथे मात्र टार्गेट तितकंसं मोठं देखील नाहीये, परंतु टार्गेट तितकंसं छोटं देखील नाहीये, कारण साई टीमची गोलंदाजी हत्यार गोरदास सज्ज होता. राईट मोर द विकेट. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहेत उपस्थित, दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आता फसला
आणि इथे धावा देखील मिळतात. छोट्या छोट्या चुका तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर नेऊ शकतात, कारण एक एक धाव भरपूर महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये. एका एका धावाने आम्ही सामना गमावताना पाहिला, कारण एक स्पर्धा नुकताच झाली एरंदाची. त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं होतं ज्यावेळेस सोनारपाडा संघ खेळत होता, कल्याण डोंबिवली विभागातील 2 संघ होते, आणि त्यावेळेस एका चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना मी म्हणजे व्हाईट बॉल फेकला, आणि त्यानंतर अमर ठाकूर तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती होता, तो धावत परत स्ट्रायकिंग एंडवरती पोहोचला, आणि एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना ठोकलेला लांबलचक षटकार आजही आमच्या डोळ्यासमोर आहे. एरंदर गावची स्पर्धा नुकताच पार पडली. त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला क्रिकेट सोनारपाडा टीमने दाखवला, आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 देखील आता संपन्न झालाय, आणि 3 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 28 धावा. येणारे 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे, आणि जिंकण्याकरता अजूनही टीम जय हनुमान चांदप संघाला 25 धावांची गरज आहे. रोशनजी संते सरांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. श्री गणेश मानकिवलीचे कॅप्टन आता दाखल झालेत, निलेश मराडे, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता डवलेपाडा टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. रोशनजी संते सरांना आम्ही विनंती करू आपल्या शुभ हस्ते आपण करा टॉस. संदेश भोपे आलेत, आणि संदेश भोपेने जर 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले तर गणेशजी बेरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना सन्मानित करण्यात येईल. प्रज्वल खडकबान हे देखील मॅचचा आनंद घेतात, त्यांची देखील स्पर्धा आता कमिंग सून आहे. फुलटॉस होता, ऑन साइडला खेचलाय, क्षेत्ररक्षक आहेत हर्षल दरमान, एक चिकी सिंगल. धावफलक सिंगलच्या साथीने पुढे सरकेल. आता 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 24 ची गरज आहे या मॅच मध्ये. श्री गणेश मानकिवली टीमनं टॉस जिंकला. श्री गणेश मानकिवली टीम निर्णय कळवायचा. फिल्डिंग क्षेत्ररक्षक काढाचा निर्णय स्वीकारला. गुरनस तयार. फुलटॉस होता, अंपायर सिग्नल, पुन्हा एकदा नो बॉल. त्यावरती आक्रमण तर केलाय, बॉल चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, 2 धाबा एकवडण्याचा प्रयत्न होतोय, आणि भरपूर वेगाने इथे मात्र 2 धाबा देखील एकवडल्या जातात. 4 धाबा, म्हणजे इथून 5 धाबा मिळतील टोटल, आणि याच 5 धाब्याची साथीने आता धावफलक देखील पुढे सरकतोय. रिव्ह्यू नाहीये कोणत्याही प्रकारचा, याची आपण नोंद घ्यायची आहे. टीम साई रिव्ह्यू नाहीये. नरेंद्र माळी यांचाही शुभ आगमन झाला, वेलकम. श्री गणेश मानकिवली टीमचे चांगले खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला डवलेपाडा टीम देखील आता असते दाखल झाली आहे. सर्व खेळाडू मैदानावरती आता उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच एक मोठा सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. भरपूर दिवसानंतर आता ही फाईट प्रेक्षकाच्या भेटीस आली आहे. गोलंदाज संदेश बोपी, रायटम ओव्हर द विकेट. फुलटॉस आहे, फ्रीडचा बॉल, त्यावरती आक्रमण तर केलाय, बॉल देखील हवेच्या लाटांवरती स्वार होत निघून चालला मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी आधीच म्हटलं होतं रवी बोर जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत हा सामना इथे मात्र सोडणार नाहीये टीम जय हनुमान चांदप. आणि सध्याच्या घडीला एक चौकार नंतर आलेला हा षटकार. हा षटकार आला,
आणि आता षटकाराच्या मदतीने धावफलक देखील प्रचंड वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल धाव पोहोचली 40 धावा. अजून 13 धावाची गरज आहे या मॅचमध्ये. संदेश बोपीवरती आक्रमण आता तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉलवरती फुलटॉल वसूल केलाय रवी भोईरनं. इथे देखील बिग हिट, इथे देखील फटका चांगला आहे. दीपेश जज करतोय परंतु बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा धमाका रवी भोईरच्या बॅटमधून. 7 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये, कारण 46 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 53 धावाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. 7 धावा चेस करायच्यात. सुरुवातीला मी म्हणेन एकामागे एक पर्यंत बाद होत जरूर गेले टीम चांदप संघाचे, परंतु आता सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल टीम जर्मन चांदप. गुणदस्त यार रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, हा देखील फुलटॉस होता असं वाटलं होतं. हा देखील बॉल जर सरळ बॅटने खेळला असता तर इथे देखील धावा चांगल्या मिळू शकल्या असत्या, परंतु असं नाहीये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना हेच तर क्रिकेट. इथे खराब चेंडूचा देखील सर कधी कधी चांगल्या चेंडूचा देखील समाचार घेतला जातो, खराब चेंडू देखील डॉट निघतो. आणि असं हे चित्र आता आपण पाहिलं. चांगल्या बॉलवरती षटकार आणि आता फुलटॉस बॉल देखील डॉट आला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॉल डीप मध्ये चाललाय. 17 चेंडू मध्ये 34 धावांवरती वैयक्तिक खेळतो रवी भोईर मैदानाच्या मध्ये. चांगली बॅटिंग करत असताना त्याच्या साथीने तुम्ही पाहता मैदानाच्या मध्ये दाखल झाला राजेश. राजेश देखील आता त्याला चांगली साथ देतोय. चेंडू शिल्लक असतील आता 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता अजूनही 6 धावांची गरज आहे. फुलटॉस होता, ऑन साइडला खेळला. MS धोनी स्टाईलनं हा सामना मी म्हणेन फिनिश केलाय. टीम जर्मन चांदप संघानं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम अजय बोजूसर साई तुम्ही देखील चांगलं खेळलात, तुमचं देखील कौतुक.